नमस्कार. मी दीपक गव्हाळे. आपले मौनगिरी कृषी दीपक हे आपल्या रासायनिक खते, बियाणे आणि कीटकनाशके विक्रीच्या ह्या आपल्या दुकानच्या मार्फत आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज 23 नोव्हेंबर. खऱ्या अर्थानं आज गुलाबी थंडी आपल्याला प्रकर्षाने जाणवली आणि मागील 2 दिवसापासून गहू ह्या पिकातील तणनाशकाच्या मागणीला बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे आणि तोच धागा पकडून मग आपण गहू पिकामधील विकल्या जाणारी तणनाशक किंवा गहू पिकामध्ये कुठल्या प्रकारची तणनाशक आपल्याला वापरता येतील, वापरण्याची वेळ कोणती, या सर्वांचा विचार करून व्हिडिओ बनवण्याचं आपण ठरवलं आणि तो व्हिडिओ आम्ही आज आपल्या समोर प्रसारित करत आहोत. सर्व शेतकरी बांधवांना आम्ही सांगू इच्छितो की गहू पिकामध्ये तणनाशक मारताना गहू हे पीक सरासरी 25 ते 30 दिवसाच्या दरम्यानचं असावं. गवताची जी अवस्था आहे ती 2-2, 3-3 पानावर असावी आणि रानात पुरेशा प्रमाणात ओल असेल. रानात जर ओल असेल तरच आपण गहू पिकामध्ये वापरल्या जाणारी ही जी तणनाशक येतात याची फवारणी आपण करू शकतो. आणि गहू पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करत असताना एकरी 150 ते 200 लिटर पाणी जाईल याची आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे. आणि मग फवारणी करण्यासाठी लागणारं जे पाणी आहे ते पाणी क्षारयुक्त, मोचळ अथवा गढूळ नसावं. फवारणीसाठी लागणारं पाणी हे पिण्यायोग्य असावं आणि फवारणी करीत असताना त्या औषधाचं त्या तणावरती एकसारखं आच्छादन बसावं, तणाचा पृष्ठभाग ओला व्हावा, ह्याप्रमाणे आपण काळजी घेऊन तणनाशकाची फवारणी करावी. गहू पिकामध्ये जे तणनाशक आपल्याला वापरायचे आहे ती तणनाशक आपण आपल्या माहितीसाठी आपल्याला दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी टेबलवरती ठेवलेली आहे. मग या ठिकाणी 1 नंबरला आपण बघू हे बेस्ट ॲग्रोचं MSM 20 म्हणून जे 8 ग्रॅम ज्याच्यामध्ये मेट सल्फर मिथाईल VWP आणि न्यूफॉप की ज्यामध्ये क्लिडोनोफॉप 15WP हे जे 2 तणनाशक आहे हे 2 एकत्र करून आपण वापरू शकतो. आता याच्यामध्ये हेच कंटेन वेगवेगळ्या कंपन्यांचे बाजारात उपलब्ध असतात. आपण कुठल्याही नामांकित कंपनीचं एकत्र करून वापरू शकतो. तसेच विलोडचं SMS आणि विलफॉप हे सुद्धा आपण एकत्र करून वापरू शकतो. तदनंतरचा UPLचं एक व्हेस्टा म्हणून तणनाशक येतं. याच्यामध्ये क्लिडोनोफॉप 15WP आणि मेट सल्फर मिथाईल 1% याचं हा जम्बो पॅक येतो. याबरोबर स्टिकर आतमध्ये कंपनीनं आपल्याला दिलेला आहे. याची सुद्धा आपण गव्हाच्या तण नियंत्रणासाठी वापर करू शकतो. आणि एक सर्वात जुनं आणि प्रचलित की आता शक्यतो 2,4-D कोणी वापरत नाही, परंतु 2,4-D 200 लिटर पाण्यासाठी 600 ml आणि क्लिडोनोफॉप 200 लिटर पाण्यासाठी 160 ग्रॅम या प्रमाणात सुद्धा आपण गहू पिकातील तण नियंत्रणासाठी वापरू शकतो. आपल्याकडे ज्यावेळेस शेतकरी तणनाशकाची निवड करतो त्या तणनाशकाबरोबर बरेचसे शेतकरी झिंक ऑक्साईड 100 ml 200 लिटर पाण्यासाठी किंवा चिलेटेड झिंक 200 लिटर पाण्यासाठी 100 ग्रॅम याप्रमाणे त्यात एक असं शेतकऱ्यांचा मानस आहे की झटका किंवा शॉक बसू नये म्हणून वापरतात. हरकत नाही. याचे प्रत्यक्ष फील्डवरती काम करताना किंवा फील्डवरती त्याचा अभ्यास केल्यानंतर त्याचे परिणाम चांगले मिळालेले आहे असं आपणास पाहावयास मिळतं. आता ही तणनाशक वापरत असताना आपल्याकडून काय चुका होतात किंवा मग आपला एखादा आपला दुकानदार सांगतो किंवा एखादं कुठंतरी ऐकलेलं असतं किंवा कुठंतरी पाहुणा एखादा सांगतो आणि एक ठराविक ब्रँडचीच आपण मागणी करतो. तर या व्हिडिओ मार्फत आम्ही आपणास सांगू इच्छितो की ज्यावेळेस आपल्याला गहू पिकातील तणनाशकाची फवारणी करायची असते, हा मेट सल्फर मिथाईल VWP आणि क्लिडोनोफॉप 15WP कुठलीही नामांकित कंपनी जरी असेल तर आपण त्याचा एकत्रित या ठिकाणी वापर करू शकतो. बऱ्याच वेळेस शेतकरी नाही मला एक ठराविक कंपनीचंच पाहिजे, ठराविक ब्रँडचंच पाहिजे. मग यात काय होतं, बऱ्याच कंपन्यांच्या त्या ब्रँडनुसार किमती वेगवेगळ्या असतात आणि त्या ठिकाणी आपले पैसे जादा जाण्याची शक्यता असते. कमीत कमी किमतीत आणि जी कंपनी ब्रँडेड असेल, चांगली नामांकित कंपनी असेल तिचं आपण घ्यावं आणि वापरावं. आता ह्या 2 तणनाशकाची जर आपण तुलना करायला जर गेलो तर ज्यावेळेस आपण मेट सल्फर मिथाईल आणि क्लिडोनोफॉप हे वेगळं घेऊन एकत्र करून वापरतो याची जी किंमत आहे याच्या तुलनेत फारच कमी बसते. यात पैसे जादा जातात. आणि टक्केवारीचा जर आपण अभ्यास केला तर ज्यावेळेस प्लेन आपण क्लिडोनोफॉप आणि मेट सल्फर मिथाईल घेतो याची टक्केवारी या व्हेस्टाच्या तुलनेत औषधाची तीव्रता ही जादा आहे.
म्हणजे निश्चितच याच्यापेक्षा हे वापरायला आपल्याला परवडतं आणि योग्य राहील। तसेच 2,4-D वापरताना ज्या शेतकऱ्यांना गावामध्ये 2,4-D वापरायचं आहे ते वापरताना आपल्याला शेजारच्या पिकाची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। आता यात अजून एक गोष्ट अशी आहे, ज्या वेळेस एखाद्या शेतकऱ्याचं अर्धा एकर क्षेत्र असतं आणि मग अर्धा एकर क्षेत्रासाठी ज्यावेळेस शेतकरी बंधू त्या कृषी विक्रेत्याकडे अर्धा एकराच्या तणनाशकाची मागणी करतात, परंतु हे जे 4ही औषध आहे याचं अर्धा एकराचं पॅकिंग बाजारात उपलब्ध नाही किंवा कुठलीही कंपनी अर्धा एकराचं पॅकिंग तयार करत नाही आणि मग तो कृषी विक्रेता आपल्याला त्यातलं अर्ध तणनाशक ह्या अर्ध्या एकरासाठी वापरून राहिलेलं अर्ध तणनाशक शिल्लक ठेवा असं सांगतो किंवा आपणास विनंती करतो। परंतु असा निदर्शनास आलेला आहे की बरेच शेतकरी ते तणनाशक राहिलेलं तणनाशक 8 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी डबल वापरतात, त्याचा त्या पिकावरती विपरीत परिणाम झालेला आपणास पाहावयास मिळाला आहे। तर सर्व शेतकरी बांधवांना आमची विनंती राहील की ते तणनाशक आपण डबल वापरू नये। तदनंतर ज्यावेळेस आपण तणनाशकाची मागणी करण्यासाठी कुठल्याही दुकानदाराकडे जातात किंवा आमच्याकडे कृषी विक्रेत्याकडे येतात, त्यावेळेस काही जे शब्दप्रयोग आहे ते आम्ही किंवा तुम्ही थोडेसे स्पष्ट करणं गरजेचं आहे। मागील एक 8 दिवसापूर्वी आम्हाला एक आलेला अनुभव मी आपल्या संग शेअर करू इच्छितो की ज्यावेळेस मी काउंटरला 3 कांदा पिकातील तणनाशकाचे ग्राहक करत होतो, त्यावेळेस आमचे एक मित्र की जे नेहमी येणारे कस्टमर आहे ते अचानक येऊन उभे राहिले, म्हणे भाऊ आपल्यालाही अर्धा एकराचं द्या। परंतु एक ध्यानात घ्या, मी जे 3 ग्राहक करत होतो हे कांदा पिकातील तणनाशकाचे ग्राहक करत होतो आणि भाऊ जे येऊन अचानक उभे राहिले तेही म्हटले मलाही अर्धा एकराचं द्या, परंतु भाऊंना जे तणनाशक पाहिजे होतं ते तणनाशक हे गव्हाचं पाहिजे होतं आणि शब्दप्रयोग आपल्याकडं हा चुकीचा केला जातो। गोल हे जे तणनाशक आहे हे कांदा पिकातील तणनाशक आहे, त्या शेतकऱ्यांचं त्यांनी फक्त ऐकलं तो आणि मलाही गोल द्या। आता गोल द्या म्हटल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी ते फवारलं आणि 4 दिवसानंतर किंवा 3 दिवसानंतर आम्हाला जो फोन आला की माझा गहू जळतो आहे, मग त्यावेळेस मी त्यांना विचारलं भाऊ तुम्ही माझ्याकडे गोलची मागणी केली होती आणि भाऊंनी नंतर मला सांगितलं की मी गव्हातलं गोल मागितलं होतं। तर मी सर्व शेतकरी बांधवांना या व्हिडिओ मार्फत एक विनंती करतो की गहू पिकामध्ये गोल वापरला जात नाही, गोल हे तणनाशक कांदा पिकात वापरलं जातं। तेव्हा तुम्ही कुठल्याही कृषी विक्रेत्याकडे किंवा आमच्याकडे येताना तो पूर्ण शब्द प्रयोग करा की मला गव्हाचं तणनाशक पाहिजे किंवा मला ऊसाचं तणनाशक पाहिजे किंवा मला कांद्याचं तणनाशक पाहिजे। हे ज्यावेळेस आपल्याकडून स्पष्ट होईल त्याच पद्धतीचं औषध किंवा त्याच पिकातील तणनाशक आमच्याकडून आपणास दिल्या जाईल आणि आपलं परिणामी त्यात नुकसान टळेल।